Hello student, good morning, Meenate madam. Students, today we have to learn chemical properties of nonmetals. In previous period, we learned chemical properties of metals. Let us see the chemical properties of nonmetals. First property, reaction of nonmetals with oxygen. नॉन-मेटल्स ऑक्सिजनशी कसे रिॲक्ट होतात ते आपण बघूया. नॉन-मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म इट्स ॲसिडिक ऑक्साइड्स ऑर न्यूट्रल ऑक्साइड्स. जर समजा नॉन मेटल ऑक्सिजनशी कंबाईन झाले तर त्यांची कॉम्बिनेशन रिॲक्शन होते आणि त्यांचे ऑक्साइड्स फॉर्म होतात. तर त्यांचे ऑक्साइड्स जे असतात, नॉन मेटलचे ऑक्साइड्स जे असतात ते काही वेळा ॲसिडिक ऑक्साइड्स असतात किंवा काही वेळा न्यूट्रल ऑक्साइड्स असतात. फॉर एक्झाम्पल, कार्बन प्लस ऑक्सिजन कंप्लीट कंबशन, म्हणजे कार्बनचं जर कंप्लीट कंबशन केलं, कार्बनला पूर्णपणे जर जाळलं तर त्या कार्बनचं ऑक्सिजनशी कंबाईन होतं आणि कार्बन डायऑक्साईड हा ॲसिडिक नेचरचा ऑक्साईड फॉर्म होतं. समजा कार्बनला ऑक्सिजनशी कंबशन केलं, पण पार्शियल कंबशन केलं, अर्धवट त्याचं ज्वलन केलं, कार्बनचं अर्धवट ज्वलन केलं तर कार्बन मोनॉक्साईड तयार होतं आणि कार्बन मोनॉक्साईड हे न्यूट्रल ऑक्साइड्स आहे. त्याचप्रमाणे सल्फर आणि ऑक्सिजन यांचं कंबशन केलं, म्हणजे सल्फरचं कंबशन केलं तर सल्फर हवेतल्या ऑक्सिजनशी कंबाईन होतं आणि कॉम्बिनेशन रिॲक्शन होऊन सल्फर डायऑक्साईड हा ॲसिडिक नेचरचा सल्फरचं ऑक्साईड तयार होतं. म्हणजे नॉन मेटलचं जर आपण कंबशन केलं, म्हणजे ज्वलन केलं तर त्यांचे ऑक्साइड्स तयार होतात. ते ऑक्साइड्स काही वेळा ॲसिडिक असतात तर काही वेळा न्यूट्रल असतात. म्हणजेच काय तर रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन, नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म इट्स ॲसिडिक ऑक्साइड्स ऑर न्यूट्रल ऑक्साइड्स. गॉट इट? समजलं तुम्हाला? आता आपण बघूया रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. नॉन मेटलची वॉटरशी काय रिॲक्शन होते? नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. लक्षात घ्या की नॉन मेटलचं वॉटरची रिॲक्शन होत नाही. आपण मागच्या प्रॉपर्टीज बघितल्या मेटलच्या, तर मेटल हे कशाशी रिॲक्ट होतं? वॉटरशी रिॲक्ट होतात. मेटल्स त्यांच्या रिॲक्टिव्हिटीप्रमाणे वॉटरशी रिॲक्ट होत असतात. हायली रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते वॉटरशी लगेच रिॲक्ट होतात. मॉडरेटेबल जे असतात ते जे मेटल्स असतात ते गरम वॉटरशी किंवा त्याच्या स्टीमशी रिॲक्ट होत असतात. पण नॉन मेटल जे आहेत ते वॉटरशी रिॲक्ट होत नाहीत. फक्त अपवाद आहे, एक्सेप्ट द हॅलोजन. हॅलोजन मात्र वॉटरशी रिॲक्ट होतात. हॅलोजन रिॲक्ट विथ वॉटर अँड बघा क्लोरीन. हॅलोजन कोणते आहेत? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे हॅलोजन्स आहेत. समजा क्लोरीन आपण वॉटरशी रिॲक्शन केली तर क्लोरीन आणि वॉटरचं रिॲक्शन होतं आणि HOCl हे ॲक्वियस सोल्युशन तयार होतं. त्याचप्रमाणे HCl पण ॲक्वियस सोल्युशन तयार होतं. तर रिॲक्शन ऑफ डायल्यूट ॲसिड विथ नॉन मेटल. नॉन मेटलचं डायल्यूट ॲसिडशी काय रिॲक्शन होतं बघूया. नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड्स. नॉन मेटल डायल्यूट ॲसिडशी सुद्धा रिॲक्ट होत नाहीत एक्सेप्ट द हॅलोजन. हॅलोजन रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड्स. हॅलोजन मात्र डायल्यूट ॲसिडशी रिॲक्ट होतात. फॉर एक्झाम्पल बघा क्लोरीनचं. क्लोरीन रिॲक्ट विथ डायल्यूट हायड्रोब्रोमिक ॲसिड. हायड्रोब्रोमिक ॲसिडशी क्लोरीनचं रिॲक्शन होतं आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतं आणि ब्रोमीन काय होतं? वेगळा होतो. तर रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ हायड्रोजन. नॉन मेटलची हायड्रोजनशी काय रिॲक्शन होते बघूया आपण. नॉन मेटल्स रिॲक्ट विथ हायड्रोजन अंडर सर्टन कंडिशन सच ॲज प्रॉपर टेम्परेचर, प्रेशर, यूज ऑफ कॅटलिस्ट एक्सेट्रा. नॉन मेटल हे हायड्रोजनशी रिॲक्ट होतात पण कुठल्या तरी कंडिशन अंडर, म्हणजे काही टेम्परेचर दिल्यानंतर किंवा काही प्रेशर दिल्यानंतर किंवा कॅटलिस्ट यूज केल्यानंतर नॉन मेटल्स हे हायड्रोजनशी रिॲक्ट होतात. फॉर एक्झाम्पल सल्फर आणि हायड्रोजनची रिॲक्शन होते आणि हायड्रोजन सल्फाईड तयार होतं. त्याचप्रमाणे नायट्रोजन आणि हायड्रोजनची
रिॲक्शन होते आणि 2NH3 फॉर्म होतं. अशा पद्धतीने आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स बघितल्या. नॉन मेटल ह्यांच्या ज्या रिॲक्शन आहेत ह्या फार कमी रिॲक्शन्स आहेत, पण मेटलच्या जर आपण रिॲक्शन बघितल्या तर मेटलच्या ह्या खूप रिॲक्शन्स आहेत. मेटल्स ॲसिडशी, वॉटरशी, ऑक्सिजनशी सगळ्यांशीच रिॲक्ट होत असतात, हे आपण बघितलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत आयोनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय बघा. द कंपाऊंड्स फॉर्म फ्रॉम 2 युनिट्स नेमली कॅटायन अँड अनायन आर कॉल्ड आयोनिक कंपाऊंड. म्हणजे जे कंपाऊंड कॅटायन आणि अनायन यांच्यापासून फॉर्म होतं त्याला आयोनिक कंपाऊंड्स असं म्हणतात. द कॅटायन आणि आयोनिक बॉन्ड म्हणजे काय बघा. द कॅटायन अँड अनायन बीइंग अपोजिटली चार्ज देअर इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. दिस फोर्स इज कॉल्ड आयोनिक बॉन्ड्स. आपण अगदी पॉप्युलर एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईडचं. तर त्याच्यामध्ये बघा सोडियम क्लोराईडमध्ये हे आयोनिक कंपाऊंड कसं तयार होतं. सोडियम क्लोराईडमध्ये सोडियम हा जो ॲटम असतो ह्या ॲटममध्ये सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 281 आहे. आउटर शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो आणि क्लोरीनचा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत 17. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 287. आउटर शेलमध्ये 1 2 3 4 5 6 7 इलेक्ट्रॉन्स असतात आणि आपली आउटर शेल जो आहे त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किंवा नियरेस्ट नोबेल गॅसचं ऑक्टेट ते अटेंड करण्यासाठी सोडियम काय करतो तर सोडियम त्याच्या लास्ट शेलमधला आउटर शेलमधला जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो काय करतो देऊन टाकतो आणि दिल्यानंतर सोडियमचा पॉझिटिव्ह आयन तयार होतो. कारण 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो सोडियमनी काय केलेला असतो लूज केलेला असतो. आणि क्लोरीन आपलं नियरेस्ट नोबल गॅसचं आउटर शेल किंवा ऑक्टेट अटेंड करण्यासाठी बाहेरून 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि हा 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनचा सुद्धा आउटर शेल जे आहे तो आउटर शेल काय करतो नियरेस्ट नोबेल गॅसचा ऑक्टॅट काय करत असतो अटेंड करत असतो आणि त्याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट होतात आणि म्हणून क्लोरीन जो आहे तर क्लोरीनचा आयन तयार होतो. तो आयन आहे निगेटिव्ह आयन. तर क्लोरीनचा निगेटिव्ह आयन तयार होतो, सोडियमचा पॉझिटिव्ह आयन तयार होतो. सोडियम आपल्यातला लास्ट शेलमधला 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो आणि त्यामुळे सोडियमचा पॉझिटिव्ह आयन आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनचा निगेटिव्ह आयन तयार होतो आणि ह्या दोघांमध्ये आयनिक बॉन्ड जो आहे तो निर्माण होतो आणि दोघांच्या ह्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे द कॅटायन अँड अनायन बीइंग अपोजिटली चार्ज, ह्या दोघांमधले चार्ज अपोजिट असतात. एक सोडियमचा चार्ज असतो पॉझिटिव्ह, क्लोरीनचा चार्ज असतो निगेटिव्ह आणि ह्या अपोजिट चार्जमुळे देर इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. त्यामुळे ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्शन निर्माण होतो आणि हा जो फोर्स आहे या फोर्सलाच आयोनिक बॉन्ड असं म्हणतात. या फोर्सला आयोनिक बॉन्ड असं म्हणतात. आणि जो कंपाऊंड तयार होतो NaCl, हा NaCl कंपाऊंड जो तयार होतो या कंपाऊंडला आयोनिक कंपाऊंड असं म्हणतात. आयोनिक कंपाऊंड म्हणजे जे कंपाऊंड आयन्समुळे फॉर्म होतात त्या कंपाऊंडला आयोनिक कंपाऊंड्स असं म्हणतात. म्हणजे मेटल्स आपले इलेक्ट्रॉन देतो, नॉन मेटल्स आपले इलेक्ट्रॉन घेतो आणि मग त्या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय होतो आणि त्या अट्रॅक्शन फोर्समुळे त्या दोन आयनचं कंपाऊंड तयार होतं आणि त्या कंपाऊंडला आयोनिक कंपाऊंड म्हणतात. आणि त्या आयोनिक कंपाऊंडमध्ये जो फोर्स असतो, अट्रॅक्शन फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो, त्या फोर्सला
आयोनिक बॉन्ड्स असं म्हणतात. तर आयोनिक कंपाऊंड म्हणजे एक उदाहरण आपण बघितलं आहे. असे अनेक उदाहरणं आपण बघू शकतो आणि ह्या उदाहरणावरून आपल्याला आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय हे लक्षात येईल. आता आपण आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज बघूया. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. बघा, पहिली प्रॉपर्टी बघा, द आयोनिक कंपाऊंड एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट अँड आर हार्ड. बघा, हे जे आयोनिक कंपाऊंड्स असतात, फॉर एक्झाम्पल आपण बघितलं सोडियम क्लोराईडचं. सोडियम क्लोराईड म्हणजे आपलं खायचं मीठ, हे तुम्हाला माहितीच असेल. आपण जे मीठ खातो, सॉल्ट जे आपण जेवणामध्ये वापरत असतो, ह्या सॉल्टला इटिंग सॉल्ट आपण सोडियम क्लोराईड म्हणतो. तर हे जे सोडियम क्लोराईड सारखे आयोनिक कंपाऊंड्स असतात, अनेक आयोनिक कंपाऊंड्स जे असतात, हे आयोनिक कंपाऊंड्स कसे असतात, तर रूम टेम्परेचरला हे सॉलिड स्टेटमध्ये असतात. कोणत्या स्टेटमध्ये असतात? सॉलिड स्टेट, म्हणजे घन रूपामध्ये ते आपल्याला आढळतात. ते लिक्विड नसतात, ते गॅस नसतात, तर ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. द आयोनिक कंपाऊंड एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट अँड आर हार्ड. आणि ते कसे असतात? हार्ड असतात, कठीण असतात. हे आयोनिक कंपाऊंड हार्ड असतात. आणि ते का हार्ड असतात? द अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन द पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज आयन इज स्ट्रॉंग. कारण की त्यांच्यातलं जे अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, त्या आयोनिक कंपाऊंडच्या आयनमधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, हा कसा असतो? इज स्ट्रॉंग. तो स्ट्रॉंग असल्यामुळे ते एकमेकांपासून आयन वेगळे होऊ शकत नाही आणि म्हणून ते एकमेकांपासून दूर न गेल्यामुळे त्यांच्यामध्ये ते कोणत्या स्टेटमध्ये असतात? ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. ओके. आता सेकंड प्रॉपर्टी बघा, द आयोनिक कंपाऊंड आर ब्रिटल अँड कॅन बी ब्रोकन इन टू पीसेस बाय अप्लाइंग प्रेशर. हे आयोनिक कंपाऊंड जे असतात, हे त्यांच्यावरती प्रेशर जर अप्लाय केलं तर ते काय होतात? ते ब्रोक होतात, त्यांचे तुकडे होतात. द आयोनिक कंपाऊंडवर जर प्रेशर दिलं तर त्यांच्या त्या कंपाऊंडचे जे काय होतात, त्याचे तुकडे होतात. मग उदाहरणार्थ आपण मिठाचे खडे तुम्ही बघितले असतील. मिठाच्या खड्यांना जर आपण थोडंसं ठोकलं तर त्याचे काय होतात? पावडर व्हायला लागते. म्हणजेच ते कंपाऊंड्स काय व्हायला लागतात? ब्रोक व्हायला लागतात. त्यांचे पीसेसमध्ये ब्रोकन व्हायला लागतात. आता थर्ड प्रॉपर्टी बघा, द मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स आर हाय. आयोनिक कंपाऊंडचा जो मेल्टिंग पॉइंट्स असतो, म्हणजे आयोनिक कंपाऊंड्स ज्या टेम्परेचरला वितळतात किंवा त्यांचा बॉइलिंग पॉइंट, ज्या टेम्परेचरला आयोनिक कंपाऊंड्स हे उकळायला लागतात, ते कसे असतात? ते मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट्सचं टेम्परेचर कसं असतं? व्हेरी हाय असतं. अति उच्च तापमानालाच हे जे कंपाऊंड्स आहेत ते काय व्हायला लागतात? मेल्ट व्हायला लागतात आणि बॉईल व्हायला लागतात. त्याचं रिझन काय आहे बघा, बिकॉज द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इन आयोनिक कंपाऊंड्स अँड लार्ज एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम इट. म्हणजे आयोनिक कंपाऊंडमध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स असतो, म्हणजे जे मॉलिक्युल्स असतात, समजा NaCl आणि दुसरा NaCl, हे जे मॉलिक्युलर फोर्स यांच्यामध्ये जो असतो, हा कसा असतो? हाय असतो. आणि हे मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो हाय असल्यामुळे त्याला हे मोडण्यासाठी त्यांची एनर्जी काय लागते? व्हेरी हाय एनर्जी, लार्ज एनर्जी लागते हे तोडण्यासाठी. त्यांच्यातला हा इंटरमॉलिक्युलर फोर्स तोडण्यासाठी हाय एनर्जी, लार्ज एनर्जी लागते आणि त्याच्यामुळे ते एकमेकांपासून ते मॉलिक्युल्स वेगळे होऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसा असतो? हाय असतो. खूप उष्णता द्यावी लागते. खूप उष्णता दिल्यानंतरच दोन मॉलिक्युल्स जे आहेत ते एकमेकांपासून वेगळे होतात, कारण की त्यांचा इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा असतो? खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळे ते एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. त्याला एकमेकांपासून वेगळे होण्यासाठी, मॉलिक्युलला एकमेकांपासून वेगळे होण्यासाठी लार्ज एनर्जीची आवश्यकता असते आणि म्हणून त्यांचे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसे असतात? हाय असतात. आता फोर्थ बघा प्रॉपर्टी, आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल बट इनसोल्युबल इन केरोसिन अँड पेट्रोल. आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत म्हणजे मिठासारखे, हे आयोनिक कंपाऊंड्स हे वॉटर सोल्युबल असतात, म्हणजे पाण्यामध्ये विरघळतात, पण केरोसिन आणि पेट्रोलमध्ये ते विरघळत नाहीत. त्याच्यामध्ये ते
अद्रावणीय असतात, विरघळत नाही. तर त्याचं रिझन बघूया आपण. बघा का बरं पाण्यामध्ये ते विरघळतात आणि केरोसिनमध्ये आणि पेट्रोलमध्ये का नाही विरघळत. द वॉटर मॉलिक्युल्स ओरिएंट इन अ पर्टिक्युलर मॅनर अराउंड द आयन्स सेपरेटेड बाय डिसोसिएशन प्रोसेस. The water molecule orient in a particular manner around the ions separated by dissociation. म्हणजे पाण्याचे जे मॉलिक्युल्स असतात हे आयनच्या अराउंड द आयन सेपरेटेड बाय डिसोसिएशन, म्हणजे जे आयोनिक कंपाऊंड्स असतात ह्या आयोनिक कंपाऊंडच्या आयनला काय करतात, सेपरेट करतात आणि डिसोसिएशन प्रोसेसमध्ये ॲज अ रिझल्ट ऑफ दिस अ न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज एस्टॅब्लिश्ड. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या पाणी आणि ते आयन यांच्यामध्ये नवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन एस्टॅब्लिश होतो बिटवीन द आयन अँड द सराउंडिंग ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याचे जे वॉटर मॉलिक्युल जे असतात ते त्या आयनच्या भोवती एका विशिष्ट रचनेमध्ये त्याच्या भोवती अरेंज होतात आणि त्याच्यामुळे पाणी आणि ते आयन यांच्यामध्ये एक नवीन फोर्स अट्रॅक्शनचा जो आहे, नवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज एस्टॅब्लिश होतं आणि त्यामुळे आयन अँड सराउंडिंग वॉटर मॉलिक्युल्स रिप्लेसिंग द ओरिजिनल इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. म्हणजे जे ओरिजिनल इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं त्याच्याऐवजी वॉटर आणि आयन ह्यांच्यामध्ये नवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन एस्टॅब्लिश होतो आणि त्यामुळे वॉटर मॉलिक्युलमध्ये हे जे आयन्स आहेत ते काय होतात, विरघळतात. म्हणजेच त्याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंड विरघळतं. पण हे जे नवीन फोर्स ऑफ अट्रॅक्शन, न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे अशा पद्धतीचा तो केरोसिनमध्ये आणि पेट्रोलमध्ये एस्टॅब्लिश होऊ शकत नाही आणि म्हणून केरोसिन आणि पेट्रोलमध्ये आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. And unlike water, a new attractive force cannot be established in kerosene and petrol. केरोसिन आणि पेट्रोलमध्ये मात्र अशा वॉटरप्रमाणे फोर्स ऑफ अट्रॅक्शन एस्टॅब्लिश होऊ शकत नाही आणि त्यामुळे आयोनिक कंपाऊंड्स केरोसिन आणि पेट्रोलमध्ये सोल्युबल असत नाही. आता आपण 5वं प्रॉपर्टी बघूया काय आहे आयोनिक कंपाऊंडची. द आयोनिक कंपाऊंड कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इन सॉलिड स्टेट. आयोनिक कंपाऊंडमधून जेव्हा आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड स्टेटमध्ये असतात तेव्हा त्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही. बिकॉज इन दिस स्टेट द आयन्स कॅन नॉट लिव्ह देअर प्लेस. कारण सॉलिड स्टेटमध्ये आयोनिक कंपाऊंडचे आयन्स जे असतात ते त्यांची जागा सोडू शकत नाही. त्यामुळे आयोनिक कंपाऊंडच्या सॉलिड स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही. बट in the aqueous solution of the ionic compounds or in the fused or molten state in ionic compounds can conduct electricity. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये जरी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकली नाही तरी सुद्धा ॲक्वियस सोल्युशन म्हणजे आयोनिक कंपाऊंडचं पाण्यातलं सोल्युशन किंवा वितळलेल्या अवस्थेत आयोनिक कंपाऊंड वितळलेल्या अवस्थेत जेव्हा असतं तेव्हा त्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. बिकॉज दे कंटेन द डिसोसिएटेड आयन्स ऑन पासिंग करंट थ्रू द सोल्युशन. द आयन्स मूव्ह टू द अपोजिटली चार्ज इलेक्ट्रोड्स. ड्यू टू द इलेक्ट्रिकल conductivity in the fused and dissolved state, the ionic compounds are called electrolysis. बघा, because they contain the dissociated ions on passing current through the solution. सोल्युशनमध्ये ते जे आयन्स असतात ते डिसोसिएटेड असतात म्हणजे ते विचरित स्वरूपात असतात आणि त्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होऊ शकतात अपोजिटली चार्जकडे. म्हणजे आयन जे असतात निगेटिव्ह आयन हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे मूव्ह होतात आणि पॉझिटिव्ह आयन हे निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे मूव्ह होतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होऊ शकते आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात, इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात. ड्यू टू द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन फ्युज्ड अँड डिझॉल्व्ड स्टेट द आयोनिक कंपाऊंड्स आर कॉल्ड इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे लक्षात ठेवा, इलेक्ट्रोलिसिस ही जी प्रोसेस आहे ही इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस ही फक्त आयोनिक कंपाऊंडमध्ये
होत असते. आणि म्हणून आपण आता बघितलेले प्रॉपर्टीज परत एकदा बघूया. प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. तर इथे आपण 6 प्रॉपर्टी बघितल्या आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी इज द आयोनिक कंपाऊंड एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट अँड आर हार्ड. आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड स्टेटमध्ये असतात आणि आयोनिक कंपाऊंड हार्ड असतात. सेकंड प्रॉपर्टी, द आयोनिक कंपाऊंड्स आर ब्रिटल अँड कॅन बी ब्रोकन इन टू पीसेस बाय अप्लाइंग प्रेशर. आयोनिक कंपाऊंडवरती जर प्रेशर अप्लाय केलं तर आयोनिक कंपाऊंडचे पीसेस, आयोनिक कंपाऊंड तुटतात आणि त्यांचे पीसेस होतात. तिसरी प्रॉपर्टी बघा, द मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स आर हाय. आयोनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट्स कसे असतात, हाय असतात. चौथी प्रॉपर्टी बघा, आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल बट इनसोल्युबल इन केरोसिन अँड पेट्रोल. आयोनिक कंपाऊंड्स पाण्यामध्ये सोल्युबल असतं पण केरोसिन आणि पेट्रोलमध्ये इनसोल्युबल असतं. पाचवी प्रॉपर्टी बघा, द आयोनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इन सॉलिड स्टेट. आयोनिक कंपाऊंड जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतं तेव्हा त्यांच्यातून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही. सहावी प्रॉपर्टी बघा, आयोनिक in aqueous solution of ionic compounds or in the fused molten state, ionic compounds can conduct electricity. आयोनिक कंपाऊंडच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये किंवा आयोनिक कंपाऊंड वितळलेल्या अवस्थेत जेव्हा असतं तेव्हा त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. आणि जेव्हा आयोनिक कंपाऊंडच्या ॲक्वियस सोल्युशनमधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत असते तर त्या प्रोसेसला इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात. ह्या अशा प्रकारे आपण आयोनिक कंपाऊंड म्हणजे काय आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या स्टडी केलेल्या आहेत. तर तुम्ही ह्या स्टडी करायच्या आहेत. तर स्टुडंट, तुम्हाला आजचा लेसन कसा वाटला? तर तुम्हाला लेसन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मेटॉलर्जी म्हणजे काय बघणार आहोत आणि मेटॉलर्जीमध्ये आपण प्युअर मेटल कसं ऑब्टेन करतो तर त्याच्या स्टेप आपण पाहणार आहोत. थँक्यू.